खो खो माझा आवडता सिनेमा. याचं कारण असं आहे, आम्ही नाटक केलं होतं लोचा झाला रे नावाचं, ज्याच्यात संजय नार्वेकर होता. तेच नाटक म्हणजे हा सिनेमा आहे, ज्याच्यात सिद्धू म्हणजे या सिनेमात त्या नाटकातले ओरिजिनल मी, सिद्धू आणि श्याम घोरपडे आम्ही तिघे होतो. आणि ते नाटक प्रचंड चाललं होतं. मग काही कारणाने ते बंद पडलं. मग केदारच्या डोक्यात आलं की त्याच्यावरती सिनेमा करावा. मग खो खो नावाचा सिनेमा त्याने केला. बरीचशी कॅरेक्टर्स चेंज केली, म्हणजे त्याचे जे पूर्वज येतात त्याच्यातले बरेचसे कॅरेक्टर चेंज केले. आणि तो जो रोल होता मेन रोल श्रीरंग देशमुखचा, तो भरत जाधवने केला. आणि खूप मजेशीर गमती जमती होत्या, कारण एकतर ते मी केलेलं कॅरेक्टर होतं. आणि केदारने मला सांगितलं होतं की तुझे नाटकात केलंयस तेच कर, काय फार काय वेगळं काय करू नकोस, कारण तेच लोकांनी तेव्हा खूप अप्रिशिएट केलं होतं. आणि आता जरा फिल्म करतोय म्हटल्यावर लार्ज स्केलला लोकांना कळेल की असं सिनेमा किंवा असं कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे मी तेच तशाच प्रकारे केलं. आणि भरत होता, भरत बरोबर काम करण्याची मौज ही असते की भरत खूप सिक्युअर ऍक्टर आहे. आतापर्यंत ज्यांच्याबरोबर काम केलंय तो कधीच समोरच्या नाटाला सांगत नाही की हे करू नकोस किंवा ते करू नकोस. तो जेवढं तुम्ही चांगलं कराल ना तेवढं तो अप्रिशिएट करत असतो आणि व्हेरी गुड, खूप समोरच्याला खूप कम्फर्टेबल करतो. त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त सिनेमे भरत बरोबर केलेत, सगळ्यात जास्त नाटकं मी भरत बरोबर केलेत. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी या क्षेत्रात मी खरं तर खूप म्हणजे असं म्हणतात ना लोअर कास्ट फ्लॅमिनतून आलोय किंवा मी मध्यमवर्गीय कुटुंबातून, तसं मी सांगतो मी झोपडपट्टीतून आलोय. कारण मी स्लम मध्ये राहत होतो, मला काही बॅकग्राऊंड नव्हता, माझ्या घरात कोणी काम करणार नव्हतं या क्षेत्रात. आणि मी स्पर्धा करत होतो. आणि त्याच काळात मी रुईयाला ऍडमिशन घेतलं की आपल्यावरती नाट्यसंस्कार व्हायला पाहिजेत या कारणाने. आणि त्याच काळात ऑल द बेस्ट नावाचं नाटक तुफान चाललं होतं, ज्याच्यात भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर. आणि योगायोगाने मी जी पहिली एकांकिका केली ती संजय नार्वेकरने डिरेक्ट केली. त्याच्यामुळे मी आज जे काय कॉमेडी करतो तर खऱ्या अर्थाने माझा या क्षेत्रातला गुरु संजय नार्वेकर आहे. त्याच्याकडे बघून मी जे काही शिकलो त्या शिदोरीवर ही सगळी वाटचाल सुरू आहे. तर त्या काळात ते नाटक आलं होतं ना, तर मी त्याची लिटरली पारायण केली होती. म्हणजे संजय बरोबर ओळख झाल्यावर त्याच्या ओळखीने जाऊन बघा, किंवा त्या नाटकाचा जो टेपरे आहे म्हणजे जे म्युझिक ऑपरेट करायचा तो नंदकिशोर चौगुले होता, किशोर चौगुले जो आहे तो, तर त्याच्या ओळखीने कधी कधी पिठात बसून बघा. तर मला नेहमी असं वाटायचं की या तिघांबरोबर ना काम करायला मिळालं पाहिजे, कारण ते तिघे चांगले ऍक्टर आहेतच, अंकुश, संजय, भरत. पण त्या तिघांमध्ये ना प्रत्येकामध्ये एक एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे स्टेजवर स्टेज अपीरियन्स काय असतो हे अंकुशकडनं शिकावं. कारण जेव्हा स्टेजवर किंवा सिनेमामध्ये अंकुश येतो तेव्हा फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. तर तो जो अपीरियन्स असतो, अटेन्शन घेणं, हे मी त्याच्याकडनं शिकलो. संजयकडनं एनर्जी, 3 तासाच्या नाटकात तुम्ही जी एनर्जी लावता ती सस्टेन कशी करायची, किंवा ती जी एनर्जी लावायची ती कशी लावायची, ती किती कंट्रोल करून लावायची, हे मी संजयकडनं शिकलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो इनोसन्स लागतो नटाला, मग ते सिरियस काम असू दे किंवा विनोदी काम असू दे, तो इनोसन्स कसा आणायचा किंवा कसा तो वापरायचा कामात, हे मी भरतकडनं शिकलो. या तिघांकडनं त्या गोष्टी मी शिकलो. नो डाऊट ते तिघे ऍक्टर चांगले आहेत. आणि मी तेव्हा असं ठरवलं होतं की या क्षेत्रात जर आलो तर या तिघांबरोबर काम करायला मिळालं पाहिजे. आणि मला आता सांगताना आनंद होतो की मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त काम, मी आता जे काय माझ्या करिअरमध्ये काम केलंय, या तिघांबरोबर जास्त काम केलंय. अंकुश बरोबर आय थिंक 2-3 सिनेमे केले असतील, नाटक केलं अंकुश बरोबर. आणि भरत बरोबर आणि संजय बरोबर तर मी सगळ्यात जास्त सिनेमे केले आहेत. मी नाटकं संजय बरोबर आणि भरत बरोबर जास्त केले आहेत. तर त्याच्यामुळे भरत बरोबर काम करताना खूप मजा आली या सिनेमात पण. आणि मी आता पण एक नाटक करतोय श्रीमंत दामोदर पंत, त्याचे प्रयोग करताना पण खूप मजा येते आणि खूप कम्फर्टेबल करतो. हा माणूस आहे ना, हा जेवढा चांगला ऍक्टर आहे ना त्याच्या 100 पटीने चांगला माणूस आहे. अरे वा. आणि ते त्याच्या कामात रिफ्लेक्ट होत असतं. आणि माझं असं नेहमी म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करत असतो ना त्यांच्यातलं काहीतरी आपल्या झिरपत असतं. त्यांच्यातलं काहीतरी माझ्या झिरपलं असेल, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. शिकत जायचं ऑब्व्हियसली. मला तर असं वाटतं की नटाने विद्यार्थी दशेतच राहिलं पाहिजे, की ज्या दिवशी नटाला असं वाटेल की मला आता सगळं यायला लागलंय त्या दिवशी त्यांनी ते काम करणं बंद करून टाकावं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.